सोलापूर बार असोसिएशनच्या 2026-27 या वर्षासाठीच्या वार्षिक निवडणुकीसाठी आज 4 ऑगस्ट रोजी सकाळी मतदानास सुरुवात झाली। यंदाच्या निवडणुकीत विधी विकास पॅनल आणि विधी संकल्प पॅनल यांच्यात प्रतिष्ठेची लढत रंगली आहे। अध्यक्ष, उपाध्यक्ष, महिला राखीव, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार आणि सहसचिव या प्रमुख पदांसाठी दोन्ही पॅनलने आपापले उमेदवार रिंगणात उतरवले। सकाळपासूनच सोलापूर बार असोसिएशनच्या सभागृहात मतदानासाठी वकिलांची गर्दी पाहायला मिळत असून मतदान शांततेत सुरू आहे। दोन्ही पॅनलचे समर्थक मतदान केंद्राबाहेर मतदारांशी संपर्क साधताना दिसत आहेत। निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतदान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दोन्ही पॅनलकडून पारदर्शक कारभार, बार असोसिएशनचा विकास, वकिलांच्या विविध प्रश्नांचे निराकरण, नवीन सुविधा, प्रशिक्षण, महिला वकिलांसाठी विशेष उपक्रम तसेच न्यायालयीन व्यवस्थेतील सुधारणा यांसारख्या मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे। सोलापूरमधील विधी क्षेत्रासाठी ही निवडणूक महत्त्वाची मानली जात असून मतदानानंतर सर्वांचे लक्ष मतमोजणीकडे लागले आहे। विजयी पॅनल पुढील वर्षभर बार असोसिएशनच्या कामकाजाची धुरा सांभाळणार असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण वकील समुदायाचे लक्ष लागले आहे। मी ॲडव्होकेट बाबासाहेब जाधव, अध्यक्ष सोलापूर बार असोसिएशन तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी। यावर्षी सालाबादप्रमाणे यावर्षी हे 2026-27 या सालाकरता सोलापूर बार असोसिएशनचे मतदान प्रक्रिया चालू आहे। सदन प्रक्रिया सकाळी 7:30 पासून सुरू झालेली आहे। संध्याकाळी 5:30 पर्यंत मतदान, शेवटचं मतदान 5:30 वाजता होणार आहे। यावर्षी पहिल्यांदाच महिला रिझर्व उपाध्यक्ष आणि सहसचिव असं पद आहे। सदरच्या निवडणुकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, खजिनदार आणि सहसचिव असं हे पहिल्यांदाच यावर्षी निवडणूक होत आहे। म्हणजे 2 पदं महिला रिझर्व, म्हणजे 2 उपाध्यक्ष पद आहेत, एक महिला रिझर्व आणि पुरुष, दुसरं एक सहसचिव हे पद आहे की फक्त हे रिझर्वसाठीच आहे। सर्वसाधारण अशी प्रोसेस आहे। साधारण आत्तापर्यंत पावणे 400च्या आसपास मतदान झालेलं आहे। एकूण मतदान 1688 आहे। त्यापैकी 5:30 वाजेपर्यंत समजेल की किती मतदान होणार आहे। आता 400च्या आसपास झालेलं आहे। मतदानाला की एक लोकशाही प्रक्रियेत सर्व वकिलांनी मतदान करून बार सशक्त करणं किंवा लोकशाहीमध्ये चांगली प्रक्रिया राबवणं हेच आव्हान मतदारांना करणार। नमस्कार। सोलापूर बार असोसिएशनच्या सन 2026-2027च्या नवीन पदाधिकारी निवडणुकीकरिता आज रोजी सोलापूर बार असोसिएशन हॉलमध्ये मतदानाची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झालेली आहे। सदरची मतदानाची प्रक्रिया जी आहे, मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी आमचे अध्यक्ष बाबासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या सहाय्यक सहकार्याने हे पार पडत आहे। या निवडणुकीमध्ये एकूण 18 उमेदवारांनी या ठिकाणी त्यांचे वेगवेगळ्या पदासाठी उभे राहिलेले आहेत। अध्यक्ष पदाकरिता 4 उमेदवार आहेत, उपाध्यक्ष पदाकरिता 2, सेक्रेटरी करिता 2, तसेच खजिनदार करिता सगळ्यात जास्त म्हणजे 5 उमेदवारांनी या ठिकाणी नामांकन भरलेलं आहे। आणि आज सकाळपासून मतदार, वकील बांधव आणि भगिनी फक्त हे वकीलच जे आहे या ठिकाणी मतदान करू शकतात। सकाळपासून सुमारे 400 मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि नक्कीच जास्तीत जास्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मतदानाचा प्रतिसाद जास्त राहील आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे। आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून सोलापूर शहर व जिल्ह्यामधील जे सभासद या बार असोसिएशनचे सभासद आहेत त्यांना आम्ही आवाहन आणि विनंती करतो की त्यांनी या मतदानाचा हक्क बजवावा आणि लोकशाहीला बळकट करण्याकरिता त्यांची या ठिकाणी येऊन मतदान करावा, हीच आम्ही विनंती करतो। धन्यवाद। मी ॲडव्होकेट फताटे राजेंद्र आर, मी अपक्ष उमेदवार म्हणून, अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहे। या निवडणूक लढवण्याच्या मागं एक कारण की ज्युनियर ह्या सध्या सोलापूर शहरातील कोर्ट हा तालुका स्तरावर चाललेला आहे। JMF आपलं सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन आणि सेशन कोर्ट, त्यामुळे इथले वकिलांना, ज्युनियर वकिलांना काम नाही। त्यामुळे अर्धन्यायिक आणि तत्सम लावाचे प्रकरण दिवाणी न्यायालयाकडे वर्क करून घ्यायचं आहे आणि दंडाधिकारी समोर काम करत असताना वकिलाशिवाय काम करू नये असंही मी करून घेणार आहे, जेणेकरून ज्युनियरांना न्याय हाताला काम मिळावं। त्याचप्रमाणे ज्युनियरांची संख्या इतक्या वाढलेला आहे की त्यांना दप्तर, त्यांचे फायली ठेवायला लॉकर्स नाहीत, ते लॉकर पहिल्यांदा प्रथमतः मी करून घेणार आहे। त्याचप्रमाणे महिला वकिलांना त्यांचे बाळ असते त्यावेळेला केस चालवणे अनिवार्य असतो,
त्यावेळेस ते बाळाला देखभाल होऊ शकत नाही. त्यामुळे इथं पाळणाघर न्यायालयाच्या आवारात करून घ्यायचं ठरलेलं आहे. त्याचप्रमाणे ज्युनियरच्या स्टायपंडसाठी जून महिन्यात सुप्रीम कोर्टाने एक आदेश दिलेला आहे की शासनाला की तुम्ही यंग लॉयर्स असिस्टंट फंड क्रिएट करा. त्यात सिनियर वकिलांकडून सुद्धा डोनेशन घ्यावं आणि शासनाकडनं डोनेशन त्वरित तुम्ही ज्युनियर वकिलांना स्टायफंड द्यायचं चालू करावं. त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि इतर अनेक बाबी आहेत जे जिल्हा चॅरिटी कोर्टात काही समस्या आहेत, लेबर कोर्टात काही समस्या आहेत आणि इथं JMFC समोर ज्युनियरना प्रॅक्टिस करताना अनेक अडचणी येतात. ते त्वरित निवडून आल्यानंतर ते निवारण करणार आहे. प्रयत्न करूनच दाखवीन एवढं मी गवाही देतो आणि सर्व वकील मतदारांना मी नम्रपणे विनंती करतो की मला वोट देऊन तुम्ही निवडून द्यावे आणि कामं करून घ्या. नमस्कार, मी विधी संकल्प पॅनलकडून आदेशपदाचा उमेदवार असून सोलापूर बार असोसिएशन वार्षिक निवडणूक 2026-27 आज सकाळी मतदान सकाळी 7:30 वाजता सुरू झालेलं आहे. 5:30 पर्यंत मतदान आहे. आतापर्यंत 11:30 वाजेपर्यंत जवळजवळ 400च्या पुढं आकडा पार केलेला आहे. मतदारामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि रांगा लागलेल्या आहेत अशी परिस्थिती आहे. धन्यवाद. ॲडव्होकेट रेखा लक्ष्मण लक्षेट्टी गोटीपामूल. यंदाच्या सोलापूर बार असोसिएशनच्या इलेक्शनमध्ये मी जॉईंट सेक्रेटरी सहसचिवा या पोस्टसाठी उभी आहे. कोर्टामध्ये आपण जर पाहिली तर दिवसेंदिवस महिलांची संख्या वाढती आहे. जवळजवळ 300 ते 400 महिला इथे प्रॅक्टिस करतात. महिलांच्या इतक्या समस्या आहेत की वॉशरूम जर आपण पाहिली तर एकदम ते दुरावस्थामध्ये आहे. महिला काही वेळेस मुलांना घेऊन येतात, शाळा असते, सोडायचं असतं त्यांना, तर त्या महिलांना सोयीसुविधा नाही आहेत, त्यांच्या मुलांसाठी सोयीसुविधा नाही आहेत. पाळणाघर पाहिजे महिला आणि मुलांसाठी, हिरकणी कक्ष महिलांसाठी पाहिजेल आहे. तर अशा या सर्व सोयी सुविधा मी निवडून आल्यास मी करणार आहे असं माझा मानस आहे. सो मी या इलेक्शनमध्ये भरघोस मतांनी येणार हे माझं कॉन्फिडन्स आहे. थँक्यू. आज आमच्या सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक सुरू आहे. अनेक उमेदवार रिंगणामध्ये आहेत. प्रत्येकाने आपापला संकल्प मांडलेला आहे की आपण निवडून आल्यानंतर या ठिकाणी वकिलांसाठी काय करायचं. महिला वकील असतील, पुरुष वकील असतील, नवोदित वकील असतील आणि कोर्टातल्या समस्या पण त्यांनी मांडलेल्या आहे. आम्ही सुद्धा ज्या वकिलांना समस्यांची जाण आहे आणि जे सोडवू शकतात आणि सगळ्या वकिलांना न्याय देऊ शकतात, कोर्टातल्या नवोदितांना स्टायफंड मिळवून देण्याचा असेल, वकिलांचा संरक्षणाचा कायदा असेल आणि सोलापुरातल्या सगळ्या स्थानिक वकिलांना रोजगार मिळण्याचा एक जो विषय आहे, जे त्यांना चांगल्या पद्धतीने काम मिळालं पाहिजे, त्यांना चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण मिळालं पाहिजे, या सगळ्या गोष्टी ज्या करू शकतात अशा लोकांसाठी आम्ही आमचं आज मतदान केलेलं आहे. आणि नक्कीच ज्यांना समस्याची जाण आहे तेच वकील आज जिंकून येतील असा आमचा दावा आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट संतोष कुमार बाराचारे सोलापूर बार असोसिएशनच्या निवडणुकीत खजिनदार पदासाठी उभा आहे. माझा वकिलांसाठी संकल्प हे आहे की वकिलांना सरसकट ग्रुप विमा विना मोबदला मिळायला पाहिजे. अशी योजना सध्या दिल्ली बार काउन्सिलकडून तिथल्या वकिलांना लागू आहे. प्रत्येक वकिलाला व त्याच्या पती किंवा पत्नीला व 2 मुलांना असे 4 जणांना 10 लाखाचा लाईफ इन्शुरन्स व 5 लाखाचा हेल्थ इन्शुरन्स ह्या प्रकारची योजना सध्या तिथं लागू आहे. तर अशी योजना आपल्या सोलापूरच्या वकिलांना लागू व्हायला पाहिजे, ह्यासाठी माझा संघर्ष चालू आहे. या व्यतिरिक्त माझा दुसरा संकल्प हे आहे की वकिलांना न्यायालयीन आवारामध्ये पौष्टिक अन्न मिळायला पाहिजे. सुगंधी दूध असो, हळदीचं दूध असो, हे माझे इतर संकल्प आहेत. आणि वकिलांसाठी ब्रॉडबँड बार रूममध्ये उपलब्ध करण्याचाही माझा संकल्प आहे. तर मी सर्व मतदारांना आवाहन करतो की ह्या सर्व गोष्टींचा विचार करून मला खजिनदारसाठी एक मत देऊन विजयी करावे.